मिस्टर दशरथ ज्यानं नाबाद 23 धावांची खेळी साकारली गेली तर दशरथला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित केला जातोय. सन्माननीय कमळाकर दळवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार या ठिकाणी वितरित करताना पाहायला मिळतोय. कृपया निवेदन आहे, आपण आपल्या संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया आमच्यापर्यंत कॉम्बॉक्स मध्ये कंपल्सरी पाठवा, अदरवाइज डायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. पहिला चेंडू योगेश डर्पी बॅटिंग स्टँड्स वर व्हेरी फास्ट डिलिव्हर आणि आउट ऑफ द पार्क, वन बाउन्स. अर्थलोस काउंट कॉम्बिनेशन चेंडू सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. षटकातील पहिला चेंडू चौकाराला गवसणे, योगेश धडपी बॅटिंग स्टँड्स वर पाहताय आपण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, पुनश्च गोलंदाज संजय. चेंडू क्रमांक हॅलो पुनश्च यावेळेस मात्र बॅलन्स स्वीप प्रतिस्पर्ध्याचा स्विच हिट निघून जातो चेंडू, वन बाउन्स. पुनश्च एकदा बॅक टू बॅक चौकार. चौकारानं धावसंख्या वधारताना फलक पोहोचला जातोय. योग्य दरम्यान बॅटिंग स्टँड्सवर 2 चेंडू आणि 8 धावा. षटकातला तिसरा चेंडू 9 झालं. हा एक अवांतर होता त्याच्या बोलतो सर मी, 2 चेंडू 8 धावा. षटकातला पुढचा चेंडू पाहतोय आपण. एकंदरीत धावसंख्येचा ग्राफ पोहोचला जातोय 10 धावा. यावेळेस पाहतोय आपण फुटबॉल कॉपी बुक स्टाईलला चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नाला यश आलंय. निश्चितपणे या चेंडूवर धावा आपण एकदा जर पाहिल्या तर तब्बल 2 धावा पाहायला मिळतात. बॅटिंग स्टँड्सला दिनेश सोनार येतोय. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर संजय मॉलिनाक. कुठल्या स्पॉटला लँड करणारा चेंडू, निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होती. हॅलो हाय बाय बाय चेंडू वाला गुंगरा दिला फलंदाजाला. पुढचं काम व्यस्तपणे निभावताना पाहायला मिळत होते यष्टीरक्षक. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि धावसंख्या फलकावर पाहतात 14. 14 रन ऑन स्कोरबोर्ड विदाउट एनी विकेट. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय गणेश जाधव, मॅन फ्रॉम योमासवनचा खेळाडू. वर्णी लागताना पाहायला मिळते सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळत जाताना पाहायला मिळत आहे. योगेश दडपे
पॉवर्टीचं हे दुसरं षटक प्रगतीपथावर 3 क्षेत्रक्षेत्र 30 या सर्कलच्या बाहेर. राखून टप्प्याचा मला योग्य धडपीच्या विरोधामध्ये पाहतोय आपण. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि फेकून गेला जातोय स्क्युअर लेग गिरणला. बिग वन मल्टी हिट 6 धावा षटकार. षटकाराने धावसंख्या बदलताना फलक पोहोचला जाईल. एकंदरीत 20 रन ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅटचा टॉप एक जमला पाहायला मिळते. निघून जातोय चेंडू. पुन्हा एकदा लांबले जमला सीमारेषा पार. चौकार 4 धावा. आणखी एक दर्जेदार फटका. आणखी एक चौकार. षटकातला पुढचा चेंडू. चेंडू क्रमांक 3. वेळेस दुधारी तलवार खेळण्याचा प्रयत्न. अगर घी सीधे उंगली से निकलता हो तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. परंतु रिव्हर्स स्वीपचा पाविका धारण करण्याचा प्रयत्न पाहता आपण. योग्य धडपीच्या माध्यमातून निर्धाव धावतोय चेंडू. चेंडू क्रमांक 3 संपन्न झाला निर्धावच्या माध्यमातून. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चेंडू क्रमांक 4. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सापळा रचला गेला होता. यष्टीरक्षक तुषार तळवळेची मात्र चपळाई पाहायला मिळते. निर्धाव जातोय चेंडू. सुरेख दर्जाचा यष्टी रक्षण. अगदी आमच्या कॉम्पाउंडच्या बाजूला पाहतो आपण. ऑर्थोडॉक्स आणि मिरविकीच्या दरम्यान मिस्टर दांडेकर नंबर क्रमांक 27 जर्सी प्रदान केलेला खेळाडू पाहतोय आपण. एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला गेला. बॅटिंग आणि गोलंदाजी किंवा फलंदाजी या दोनही क्षेत्रामध्ये आपलं नाणं मात्र त्यांना खणखणीत वाजवलं गेलाय. तो नितेश दांडेकर आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये पुरुष पाहतो. एका धावेचा 2 धावेचा भरणा होतो. षटक क्रमांक एकंदरीत सन्मान्य कमलाकर दांडा साहेब निवेदन असेल आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानपण व्हायचं. निवेदन आहे आपण कृपया आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कमलाकर दांडा साहेब पुन्हा एकदा यावेळेस या षटकाच्या माध्यमातून आणखी एक दर्जेदार फटका येतोय. अन्ना द गुड वन आणि अन्ना द मॅक्सिमम. काय फटका बघा. दिनेश सोनारच्या बॅट मधून या स्पर्धेतील 50वा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त दर्जाचा फटका. स्टँड ऑन डिलेव्हर. स्पाइनच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. 2 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर 32. या ऐकू डिझेला आणि पुढे परतूयात मैदानाच्या आतमध्ये. डिझे थँक्यू सो मच. योगेश धडपीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचे फटकेबाजी पाहायला मिळते. योगेश धडपीच्या बॅटमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने खेळ साकारला गेलाय ना. चामुंडा दुट्टल संघाचे स्पॉन्सर योगेश धडपी आहे आणि त्या अनुषंगाने पाहतो यावेळेस मात्र खेळ खल्लास. मिस्टर सोनार हॅज द पॅक. या इक्वल डिझेलला पुन्हा शेजार नितेश दांडेकर गोलंदाजी मार्गावर आला आणि खेळाडू संघातून उत्तुंग षटकार खेळण्याचा प्रयत्न करणारा पाहायला मिळतोय. तो फलंदाज दिनेश सोनार तंबूच्या आसनाला परतताना पाहायला मिळतो. विकेटचं पतन पहिल्या गडी बाद. या इक्वल डिझेल आणि पुढे परत मैदानाच्या आतमध्ये डिझेल. एक दिलदार व्यक्तिमत्व होतं निश्चितपणे पंढरी शेठ फडके आपण जर पाहिलं. परंतु अगदीच गेल्या 10-12 दिवसांपूर्वीच आपण पाहिलं देवाद्या झाली आणि
निघून गेला आपल्यातून. एक जबरदस्त नेतृत्व पाहायला मिळतं. यावेळेस मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाला. नवीन फलंदाज खेळपट्टी दाखल झाला. मॅन फ्रॉम मासोचा खेळाडू मिस्टर निलेश गळपे सज्ज झाला. पहिल्या चेंडू 2 धावांना वैयक्तिक खातं आपलं खोललं गेलं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आल्यानंतर षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाज माघारी परतला गेला, तो दिनेश सोनार. पहिल्या 2 षटकाच्या सांगण्यात आपण पाहिलं तब्बल 16च्या सरासरीनं धावसंख्या फळकावर लावली जाताना पाहायला मिळाली. यावेळेस डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त दर्जाचं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहता आपण तुषार पडवळ. अप्रतिम यष्टीरक्षक चपळाई पाहायला मिळते. अगदी फलंदाजाला मात्र पूर्णतः बांधून ठेवलं गेलं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव. चेंडू क्रमांक 4 पुन्हा एकदा सुरू, एकदा त्या चेंडूचा पीस ऑफ क्वालिटी. निर्धाव चेंडूची सांगता. निश्चितपणे नितेश दांडेकरनं मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतंय. हे षटक मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतंय. आखू टप्प्याचा चेंडू यावर मध्ये सापळा रचला जातोय. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला पॉइंट रिझर्वला झेल देऊन फलंदाज माघारी परततोय. निलेश आजीपाट आणि प्रकाश वेडगा असा पाहायला मिळतोय. अनुभवाची शिदोरी बाळगलेला प्रकाश वेडगा अगदी पाहतोय. निश्चितपणे दुपटण गावचं ग्रामस्थ आहेत अगदीच पाहिलं आपण तर कृषी अधिकारी या नात्यानं आपलं कार्य अविरतपणे टिकून ठेवलं गेलं. परंतु एक क्रिकेटप्रेमी म्हणून खेळपट्टीवर पाहतोय आपण एक जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद झालाय. विकेटचा पतन. निलेश हॅज द बॅट. रमाकांत, नवीन फलंदाज रमाकांत येतोय. षटकातला हा पुढचा चेंडू. बॅटिंग स्टारला सज्ज झाला नवीन फलंदाज शलम लेंचन. यावेळेस इंटू द गॅप ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, समोलून रक्षण चेंडू रवाना करण्याची ईर्षा, पण यावेळेस मात्र खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण. निघून जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. It's 38 run on scoreboard. पाणी तिथे आहे खाली ठेवलेलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय पाहतोय आपण. चेंडू सुपूर्द केलाय. कमळाकर गोलंदाजी मार्कवर. योगेश दर्पीच्या विरोधात पाहतोय आपण. होळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी बोनस. तब्बल 5 धावा. अवांतर चेंडू आणि वाईटचा चौकार अशा 5 धावा या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळतात. धावसंख्या अंकावर 43 रन्स धावसंख्या फळकावर लागत जाताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू हाताळण्यात गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्कवर. आणखी एकच स्वय चेंडू. आणखी एकच स्वय चेंडू जातोय. आता धावसंख्या पाहतोय आपण 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक पोहोचला जातोय. 44 नेल्सन या अंकावर धावसंख्या पोहोचली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज कमळाकर गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण. चौथ्या षटकातील पहिला चेंडू योग्य दडपीच्या विरोधात. आखूड टप्प्याचा चेंडू योग्य दडपीच्या विरोधामध्ये म्हणजेच आपण पाहतोय निघून जातोय चेंडू. टप्प्यात आला आणि कार्यक्रम करून गेला. वाघाचा छापाने मिळाल्या 6 धावा. वैकवट जगत सुमधुर संगीताने पुन्हा परतोय मैदानाच्या आतमध्ये डिझे.
षटकारानं धावसंख्या वधारताना फलक मात्र पोहोचलं जात आहे. संघाचं अर्धशतक फलकावर लागलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्वैर चेंडू, आणखी एक स्वैर चेंडूचा मार होताना पाहायला मिळतोय. आणखी एक अवांतर चेंडूची उद्घोषणा होताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर लागली जाताना पाहायला मिळते. 51 रन ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, आणखी एक स्वैर चेंडूचा मारा. षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पल्ला गाठावा लागेल तर पूर्वी मात्र निघून जातोय चेंडू. आणखी एक सीमा पार चौकार, 4 धावा. लांब लचक असं सरकणार हे षटक. 4 अवांतर चेंडू, 1 षटकार आणि 1 चौकार. फक्त 2 चेंडू मात्र सुरक्षित पाहायला मिळतात या षटकाच्या माध्यमातून. आणि फलक मात्र एकंदरीत पोहोचला गेलाय. बॅटिंग नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र सार्थकी म्हणावा लागतोय. योगेश धडपे 11 चेंडू मध्ये 37 धावांची खेळी साकारताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक फलकावर लागलं जाताना पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आखोटीपटा चेंडू. नो बॉलचा इशारा देऊ पंचांच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा आलाय म्हणजेच गोलंदाजाला मात्र गोलंदाजी थांबवावी लागणार आहे. कारण वादग्रस्त आदळलेला चेंडू. तब्बल 4 धावा मिळतील या चेंडूवर. एक नाही हॅलो. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. तब्बल 4 धावा मिळतील या चेंडूवर. नो प्लस पॅनल्टी 3 रन्स. नवीन गोलंदाज संदीप. फुलवर लेंथ, वाईड बॉलचा इशारा. आणखी एक स्वैर चेंडू. धावसंख्येमध्ये एका धावेचा भरणा होतोय. यावेळेस फुलवर लेंथ चेंडू रमाकांतच्या बॅटच्या रडार मध्ये येतोय आणि निघून जातोय चेंडू. सीमारेषा पार चौकार, 4 धावा. फलंदाजी करणारा के स्टार किशोर खडके साहेबांचा संघ पाहतोय आपण. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, आणि तो निर्णय आतापर्यंत यशस्वी म्हणावा लागतोय. 3रं षटक चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 3.3 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर 65. रमाकांत बॅटिंग सज्ज होते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 1 बाउन्स वाईड स्ट्रेट ड्राईव्ह फटका सीमारेषा पार आणि एक दर्जेदार चौकार. चौकारानं धावसंख्या वधारताना ग्राफ पोहोचला जातोय एकंदरीत 69 या अंकावर. यावेळेस मोठा फटका खेळण्याची दिशा पाहायला मिळते. निते दांडेकर चेंडू खाली येतोय. काय घडतंय? चेंडू झेल देऊन जाईल का? अप्रतिम दर्जाचा एफर्ट. अप्रतिम दर्जाचे एफर्ट आहेत. संघाकरिता तब्बल 4 धावा या ठिकाणी सेफ केल्या जाताना पाहायला मिळतात. 2 धावा मिळतील. अप्रतिम दर्जाचं प्रेझेन्स ऑफ माइंड. या एफर्ट करता 100 पैकी 100 गुण. नितेश दांडेकर पाहतो आपण.
आर्थोडॉक्स काऊकॉर्नर रिझर्व्ह क्षेत्राची तैनात आहे. यावेळेस पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न निर्धाव जातोय चेंडू आणि फायनली हे षटक मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. तब्बल पाहिलं आपण 1 2 3 4 5 किती 7 आणि तब्बल 12 चेंडूंचं हे षटक आपण पाहिलं. त्यामध्ये 5 वाईड चेंडू, 1 नो बॉल. या स्पर्धेच्या माध्यमातून हे येणारं षटक आपण पाहिलं गेलं. तब्बल 33 धावा आल्या या षटकामध्ये. अगदी कर्णकर आणि संदीप दोघांनी हाताळलेलं हे षटक पाहता आपण. बॅटिंग स्ट्रँड्सवर योगेश धडपी आहे, त्या विरोधात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश तांडेकर येतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक शेवटचं षटक. स्लोवर आर्मचा वापर केला गेला. चेंडूवर बोट फिरत जाताना पाहायला मिळत आहे. 1 चेंडू सीमारेषा पार चौकार. योगेश धडपी नावाचं वादळ अक्षरशः घोगावताना पाहायला मिळत आहे. चारही बाजूनं मात्र चौकार आणि षटकारांची आताशबाजी पाहायला मिळते. निघून जातो चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. झेल टिपला जाईल का? 1 धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा अनुषंग 2 धावेवर समाधान या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे. योगेश धडपी ऑन 44. 14 चेंडू 44 धावांची खेळी. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं गेलं मुकेश गोवारीनं नाबाद 46 धावांची खेळी साकारली आहे. इंडिव्हिज्युअली हायएस्ट स्कोर पाहिला तर 46. यावेळेस मात्र सँडॉन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, डाऊन द विकेट, अफलातून बघतो षटकार आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक फलकावर झळकवलं गेलंय. योगेश निवादन आपली बॅट गगनाकडे फिरकवायची आहे. अर्धशतक फलकावर योगेशच्या माध्यमातून योगेश धडपी, नाम तो ये याद रहेगा. वैयक्तिक संघाच्या विरोधात 50 धावसंख्या फलकावर. पुन्हा एकदा सुशिट निघून जातोय चेंडू. स्क्वेअर लेग रिझर्व्ह चेंडू सीमारेषा पार. चौकार की षटकार? चौकार. 4 धावा. योगेश धडपी नावाचं हे वादळ अक्षरशः या चाहणी आरीच्या मैदानामध्ये चौकार आणि षटकाराची आतषबाजी करायला पाहतोय. घोगावले गेले. गोलंदाजाच्या विरोधात काउंटर अटॅक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोच्च धावसंख्या फलकावर लावली जाताना पाहायला मिळते ते के स्टार संघाच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल विवेक बसवत याचं, कारण नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. तब्बल 87 धावसंख्या फलकावर लावली जाते. पुन्हा शेकदा योग्य धडपी बॅटिंग स्टँड्सवर. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा पावित्र्य धारण करण्याचा प्रयत्न केला गेला. सेकंड टाइम अटेम्प्ट केला गेला, परंतु निर्धाव जातोय चेंडू. आरामात 17 चेंडू आणि 54 धावा योगेश धडपीच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पुन्हा शेकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यष्टी रक्षकाने डोक्यावरून ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, बाईकच्या माध्यमातून ही धाव अंकित होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पाहिला आपण. 5 षटकाचा खेळ संपन्न. 88 धावसंख्या फलकावर लावली गेली आहे. 89 धावांचं लक्ष आहे. येणारे 30 चेंडू आणि 89 धावा. योगेश धडपीच्या नाबाद 18 चेंडू आणि 54 धावा फलकावर लावल्या गेल्या पाहायला मिळतात. 89 धावसंख्या धावफलकावर चेस केली जाईल का याचं धावतं वर्णन आपल्या समोर सादर करण्याकरिता आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मिस्टर कमलाकर भांगडे साहेबांना. तो पूर्वी धन्यवाद.
धन्यवाद गुरु. मैदानामध्ये चालू असलेला सामना के स्टार वर्सेस चामुंडा दुकटन. चामुंडा दुकटन हा संघ योगेश धडपी यांचा स्वतःचा वैयक्तिक संघ असताना सुद्धा त्या संघाच्या विरोधात जवळजवळ 54 धावाची धडाकेबाज खेळी करत जवळपास 89 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. खरोखरच सुरेख अशी आउटस्टँडिंग फलंदाजीचं प्रदर्शन केलं गेलं योगेश धडपी मॅन फ्रॉम दुकटन यांच्याद्वारा. खरोखरच प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. 89 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी चामुंडा दुकटन संघाकडून लगेचच आपले 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहे आणि के स्टार संघाने आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे, कारण की वेळ फार कमी आहे. कारण की आजच्या दिवसाचे निर्धारित सामने हे निर्धारित वेळेत या सामन्यानंतरचा होणारा सामना किंग शिवाजी वर्सेस गावदेवी पोचाडे. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपले सर्व खेळाडू जमा करायचे आहेत आणि के स्टार संघाने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण निर्धारित वेळेच्या फार मागे आहोत, त्याच्यामुळे आपल्याला वेळ फार कमी पडणार आहे आणि आपल्याला कदाचित लक्षात असेल की कालच्या दिवसात सुद्धा एक सामना खेळवायचा बाकी आहे. त्याच्यामुळे आता ह्या दिवसात सुद्धा शेवटचा सामना शिल्लक राहू नये याच्यासाठी आपण वेळेची थोडीशी काटकसर करायची आहे, कारण की वेळ फार महत्वाची असते. आणि पहिली फळी उतरते चामुंडा दुकटन संघाकडून तुळशीराम आणि संजय भुयाल. खरोखरच संजय भुयाल यांची धडाकेबाज फलंदाजी कालच्या दिवसाला आपण पाहायला मिळाली होती. संजय भुयाल सुरेख अशी फलंदाजी करत आपल्या संघाला विजयशी आणून दिला होता. खरोखरच सुपर बॅटिंग करतायत ते संजय भुयाल. तुषार पडवले इकडे तुषार तो संजय भुयाल तुलसीराम पडवळे आहे संजय भुयाल आहे. तो तुषार एकच आहे निकनेम आहे. क्षेत्ररक्षण लावून झालेला आहे. प्रथम गोलंदाजी मार्ग येतोय मला वाटतं के स्टार संघाकडून सुनील पाडोसा निलेश. सामना चालू करायचा आहे. हा सामना स्टार्ट होतो, दुसरी इनिंग स्टार्ट होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय निलेश पाडोसा. सामना करेल संजय भुयाल. धडाकेबाज फलंदाज, मजबूत देशटीचा फलंदाज स्ट्रायकर सांभाळतोय. पहिला चेंडू टाकला जातो. सामना चालू होतोय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावेवर समाधान. क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेने संघाचं खातं खोललं जातंय. संजय आणि तुषार पहिली फळी थोडीशी घाई करायची आहे. पहिली 2 षटकं पॉवरफुलची षटकं राईट लेफ्ट कॉम्बिनेशन मैदानामध्ये खेळताना दिसते. तुषार आणि संजय गोलंदाजी मार्कवर. हा गोलंदाज येतोय. पुढचा चेंडू म्हणजे दुसरा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू जातोय. खरोखरच फुल टॉस चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क बघायला मिळाला नाही. तुषार पडवळे खेळतायत मैदानामध्ये. डावखुरे फलंदाजाला थोडासा स्कोप पाहायला मिळतो या ग्राउंडवर. गोलंदाजा निलेश आणि हा मात्र चेंडू भिरकावलेला चेंडू जातोय. दन 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 करत चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा येत आहेत. खरोखरच सुपर टायमिंग साधला गेला तुषार पडवळे यांच्याकडून. या 4 धावांतर संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावते आणि जाऊन दिसते 5 वर. आतापर्यंत या षटकातले जवळपास 3 चेंडू हाताळले गेले. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव काढला होता निलेश याने. मात्र तिसरा चेंडू थोडासा दिशा भरकडलेला चेंडू, त्याचा चांगला समाचार घेत
तुषारने चेंडूला 4 धावांसाठी खेळवले. जोरदार फटका बॅटीचे वरील कडा घ्या. झेल उरलाय, झेल खाली प्रशांत आणि कुठली चुकी न करता पहिला झटका बसतोय चामुंडा दुग्धन संघाला तुषार पडवळे यांच्या रूपानं. खरोखर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा थोडासा समन्वय चांगला साधता आला आणि नाही आणि बॅटीची वरील कडा घेत चेंडू झेल मध्ये रूपांतरित केला गेला. यापुढील सामना गावदेवी पोचाडे वर्सेस किंग शिवाजी दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. किंग शिवाजी आणि गावदेवी पोचाडे संघ मुकेश गोवारे आणि जगदीश खोलेकर यांचा संघ आणि किंग शिवाजी म्हणजे श्री कमळाकर दळवी साहेब यांचा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिल्या षटकातले आतापर्यंत जवळपास 4 चेंडू टाकून झालेला एक गडी बाद करण्यात यश आले ते निलेशला. निलेश चांगला गोलंदाज. पुढचा चेंडू दयानंद भोईर यांना आग्रहाची विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी आणि येथे मात्र उत्तम फटका मारण्याचा प्रयत्न होता. नितेश दांडेकर यांचा फटका फसलाय. चेंडू सरळ झेलमध्ये तब्दील केला गेला. सुरेख कसा फटका होता, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षकाला आता मात्र नितेश दांडेकरला तंबूचा रस्ता धरावा लागेल. खरोखरच एक आउटस्टँडिंग गोलंदाजीचं प्रदर्शन केलं निलेश पाडोसा यांच्याकडनं. 2 गडी किंग शिवाजी नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मंदेश डोला नितेश दांडेकर यांच्या जागेवर येतो डावखुरा फलंदाज. थोडासा चामुंडा दुग्धन संघ बॅकफुटला येताना दिसतोय, कारण की पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये 2 खंड फलंदाज मैदानाच्या आसऱ्याला जाताना बघायला मिळाले. नितेश दांडेकर आणि तुषार पडवळे. निलेशचा पुढचा चेंडू सज्ज होतोय. नंदेश हा मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न अपील केला गेला. एलबी रोडचा अपील केला होता, परंतु पंचांनी फेटाळून लावलाय. एक षटकाच्या समाप्तीखेरीज फलक चेक करून बघितल्यास धावफलकावर 5 धावा. खरोखरच सूर्या प्रीमियर लीग पर्व पहिले 35+ सुरेख असं आखीव आणि रेखीव असं आयोजन आणि नियोजन या नियोजन करणारे या मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचं प्रशंसा करावी तितकी थोडीच. ते मात्र विवेक बसवत सुरेख क्षेत्ररक्षण करताना अगर चेंडू मिस झाला असता तर चेंडू सरळ 4 धावांसाठी गेला असता, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण विवेक बसवत यांचं. गोलंदाजी मार्कवर दिनेश सोनार. पाहिजे नंदेश कशा प्रकारे सामना करतोय. संजय भुयाल मात्र नॉन स्ट्राईक रेनवर उभे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू सरळ निर्धाव गेलेला आहे. दिनेश याच्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. दिनेशचा पुढचा चेंडू पुन्हा तोच फलंदाज. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र 1 धाव लेग बायच्या रूपाने मला वाटतं मिळेल. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय संथ गतीने चाललेला हा सामना. थोडीशी घाई करायची आहे, कारण की निर्धारित वेळेचे आपण मागे आहोत. पुढचा चेंडू हा मात्र पुलटो चेंडू होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. झेल खाली क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु 1 बॉल फील्ड करण्याचा चान्स होता. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषेलगत आणि सीमारेषा
च्या जवळ जाऊन हा फील्ड केलेला चेंडू मला वाटतं 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावांतर संघाची धावसंख्या 2 ने वाढते आणि 9 वर जाऊन पोहोचते. अतिशय संत गतीने चाललेला असा सामना. दुसरा षटक प्रगतीपथावर दुसऱ्या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. हा मात्र झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि कुठलीही चूक न करता हा झेल बाद झालेला आहे. संजय भुयाल, खरोखर संजय भुयाल जोपर्यंत मैदानामध्ये होते तोपर्यंत चामुंडा दुट्टन संघाच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या, परंतु संजय भुयाल सुद्धा तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसत आहेत. जेवढी प्रशंसा करावी तेवढी थोडीच होणार आहे गोलंदाजाची, कारण की गोलंदाज दोन्ही गोलंदाज पहिला निलेश आला, निलेश सुद्धा सुरेख गोलंदाजी करत 2 गडी बाद करण्यात यश आलंय. दुसरा गोलंदाज आला दिनेश, दिनेश सुद्धा 1 गडी बाद करत 4 धावा दिलेल्या आहेत. एक गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणायला गेलं तर खरोखर सुरेख. आणि आता अमित बसवत येतोय. पाहायचंय जवळपास 89 धावांचं लक्ष समोर असताना खेळी मात्र, आणि हा मात्र सुरेख कट केला गेला. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषा लगत आणि सीमारेषा पार होतोय. 4 धावा येतात. अमित बसवत अमित बसवत आल्या पहिल्या चेंडूला 4 धावांसाठी खेळून काढलंय. खरोखरच अतिशय सुरेख असं मैदान. 4ही साईडनी निसर्गरम्य देखाव्याच्या सानिध्यामध्ये हे आरे चहाडेचं मैदान. खरोखरच पंचकृषीतल्या सर्व खेळाडूंना एक सुरेख असा प्लॅटफॉर्म इथं निर्माण करून दिला गेला. चारही साईडनी बाउंड्रीज पाहायला मिळतात. सुरेख असं मैदान. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला गेलाय. स्ट्रायकरवर नंदेश आणि अमित. निलेश पुन्हा गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता नंदेशचा, परंतु आतापर्यंत बरेच चेंडू त्यांनी मिस केलेले आहेत, कारण की बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. कारण की गोलंदाज तितका चाणाक्ष पाहायला मिळतो, तितका चप्पल. पुढचा चेंडू सज्ज होतोय. पुन्हा फलंदाज. हा मात्र सुरेख असा फटका. चेंडू सीमारेषेलगत ट्रॅव्हल करतो. सीमारेषेलगत फील्ड केला गेला. दरम्यान दुसऱ्या धावसाठी धावतील. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. आता मात्र 2 धावांसाठी खेळून पुन्हा स्ट्राईक राखत नंदेश पुन्हा स्ट्राईक एंडवर येतोय. 15 धावा धाव फळकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर येत आहे. निलेश पुन्हा वैयक्तिक दुसरं, आणि बॅटीची कडाके. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. नक्कीच सीमारेषा पार होतोय. 4 धावा येत आहेत. खरोखरच सुपर्ब टायमिंग साधला गेला. खरोखरच चेंडू सरळ 4 धावांसाठी खेळून काढला. या 4 धावांतर संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते, परंतु लक्ष हे मोठं असल्या कारणानं चौकार आणि षटकारांची खेळी खेळणं आवश्यक आहे, कारण की 89 धावांचं लक्ष हे चामुंडा दुट्टन संघासमोर ठेवलेले आहे. के स्टार कोकणर संघाने आतापर्यंत 19 धावा फक्त धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, त्याच्यामुळे थोडासा विचार करत फटकेबाजी करणं आवश्यक आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा, परंतु खरोखर चूक टप्प्यात टाकलेला हा चेंडू मात्र निर्धाव जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हँडग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. निलेशचा पुढचा चेंडू सज्ज होतोय. पुन्हा नंदेश. जोरदार फटका, परंतु झेल उडाला. झेल खाली. क्षेत्ररक्षक धावतोय. झेल काही घेऊ शकले नाही, तर तत्पूर्वी 2 धावा या खात्यामध्ये जमा होत आहेत.
या दोन धावंतर संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. अतिशय संत गतीने चाललेला हा सामना पुढचा चेंडू सज्ज होतो नंदेश पुन्हा ऑपच्या दिशेने टोळ्यांचा मनसुबा, परंतु यश आलं नाही. षटक मला वाटतं संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावर. खरोखरच थोडीशी पिछेहाट होताना दिसते चामुंडा दुकटन संघाची, कारण की योगेश धडपी हा खेळाडू आपल्या स्वतःच्या संघाच्या विरोधात जवळजवळ 54 धावांची खेळी केलेली आहे. खरोखरच या 54 धावांमुळे के स्टार संघ एक मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. के स्टार संघ किशोर खडके साहेबांचा संघ, आणि आता मात्र स्वतः गोलंदाजी मार्कवर विवेक बसवत येत आहेत. पाहायचं आहे सज्ज होईल फलंदाज. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळते, कारण की अमित बसवत बऱ्याच काळानंतर या क्रिकेटमध्ये बघायला मिळाले. कारण की हा मात्र जोरदार फटका. क्षेत्ररक्षणाची धावतोय प्रशांत. सुरेख असं क्षेत्ररक्षण. खरोखरच मुळातच ही संकल्पना 35+ जेव्हा आयोजकांच्या दिमागात आली, त्याचा एक प्रामाणिक हेतू हाच आहे की 35+ असलेले खेळाडू की ज्यांना खेळण्याची इच्छा आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा मनसुबा येथे. आणि आता मात्र उत्तुंग फटका निलेश पारोसा याच्या हातामध्ये जातो. कसली चुकी न करता नंदेशला मात्र तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. खरोखरच 5वा झटका बसतोय चामुंडा दुकटन संघाला नंदेश डवला यांच्या रूपानं. खरोखरच नंदेश डवला कुठेतरी एक प्रयत्न करत होते, परंतु यश आलं नाही. हा षटकार मारण्याचा निष्फळ असा प्रयत्न नंदेश डवला यांचा, परंतु तिथे तैनात केले गेले होते निलेश पाडोसा. कुठलीही चूक न करता चूक झेल टिपत नंदूला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे, आणि त्यांच्या जागावर येत आहेत मजबूत दांडगा असा अनुभव असलेला प्रकाश वेडगा साहेब येत आहेत स्ट्रायकर एंडवर. पाहायचंय आणि विवेक बसवा त्यांची गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका मारलाय. पाहायचंय एक धाव नक्कीच येईल. दुसऱ्या धावसाठी धावतात. पाहायचंय दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतायत. खराब अशी फेकी केली गेली. 2 धावा मात्र खात्यामध्ये जमा होत आहेत. 24 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा स्ट्राईक राखत प्रकाश वेडगा साहेब स्ट्रायकर एंडवर. दुपार सत्र चालू आहे. थोडासा उन्हाचा कडाका आहे आणि चेंडू मात्र एक धाव, चुरटी धाव म्हणायला हरकत नाही. एक धाव घेतली गेली. एक धावानंतर जवळपास धावफलकावर 25 धावा लागलेल्या आहेत. आणि अमित बसवन यांच्या बॅट मधून आलेला हा जोरदार फटका. क्षेत्ररक्षण धावतोय. फील्ड केला गेला. तत्पूर्वी 2 धावा घेतल्या गेल्या. खरोखरच प्रकाश वेडगा साहेब हे कृषी अधिकारी आहेत, आणि तरी सुद्धा वेळात वेळ काढून या स्पर्धांची शोभा वाढवण्यासाठी या स्पर्धांमध्ये सहभागी 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, सहभागी झालेले आहेत. खरोखरच एक क्रिकेटवरचं अतोनात प्रेम. तसंच गोलंदाजी मार्गवर असलेले विवेक बसवत हे सुद्धा पैशाने शिक्षक आहेत, तरी सुद्धा या सामन्यांची शोभा वाढवण्यासाठी या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज, नवखा गोलंदाज. गोलंदाजाचं नाव
आणि हा मात्र सुरेख असा फटका, चेंडू मात्र वन बाउंड सीमारेषा क्रॉस करतोय 4 धावांसाठी. खरोखरच सुरेख असा फटका, प्रकाश वेडगा यांच्या बॅट मधून आलेला एक आउटस्टँडिंग फटका. या 4 धावांतर संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाते, 31 वर जाऊन पोहोचते. राजेश राजेश येतो गोलंदाजी मार्कवर, एक फिरकी गोलंदाज पाहायला मिळतो. परंतु प्रकाश वेडगा हे सुद्धा एक अनुभवी फलंदाज. आणि हा मात्र एक सुरेखचा फटका, इंटू द गॅप. चेंडू ट्रॅव्हल करतो, सीमारेषा क्रॉस होत आहे. 4 धावा येत आहेत. खराब असं खसारचं क्षेत्ररक्षण होतंय, चौका येतोय. खरोखरच एक सुरेख असा फटका, लगोलग 2 चेंडू 2 चौकार खेचण्यात यश आलंय प्रकाश वेडगा यांना. आणि हा मात्र उत्तुंग फटका, प्रशांत धावतोय झेल खाली, 1 बाउन्स फील्ड केला गेला. तत्पूर्वी 2 धावा येत आहेत. या 2 धावांतर संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचते. आता मात्र एक प्रयत्नांची पराकाष्ठा करताना प्रकाश वेडगा चामुंडा दुकटन संघामध्ये खेळत आहेत. खरोखरच गोलंदाज मात्र थोडासा महागडासा ठरतोय. हा पुन्हा बॅटेची वरील कडके, चेंडू फील्ड केला गेला. 1 धाव नक्की येते. खरोखरच प्रकाश वेडगा साहेब मैदानामध्ये खेळतात. अमरदीप संघाची सुरुवात यांच्यापासून झाली होती खरोखरच, आणि पंचकृषीच्या बाहेर सुद्धा अमरदीप संघाने आपली ख्याती पसरवली होती. चौकार येतोय, या चौकाराच्या मदतीनं 40 धाव फळकावं लागतायत. अमित मात्र आता थोडासा आपल्या लईमध्ये येताना हा चौकार ठोकत काढलाय. शेवटचा चेंडू असेल, पाहायचं कशा प्रकारे खेळ करतो. आणि हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत विवेक बसवत सर. त्रेचाळीस धावा झालेला आहे. खरोखर इथे के स्टार संघ विजयी होतोय. आणि यापुढील सामना तुषार पडवळे यांना आग्रहाची विनंती असेल की त्यांनी पंचांची भूमिका निभावायची इकडे